मी वैशाली इरले VSI किचनमध्ये आपलं स्वागत करीत आहे। आज महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि आज महाशिवरात्रीनिमित्त मी हे उपवासाची थाली तयार केलेली आहे। रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी 1 किलो रताळी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेण्यासाठी पाण्यात ठेवले मी थोडा वेळ, म्हणजे याच्यावरची जी माती आहे ना ती सगळी निघून जाईल। आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये शिजायला ठेवले मी। याचे 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ आपण। शिरा बनवण्यासाठी रताळी बॉईल करून घेतले, साल काढून। याला आता आपल्याला गॅस सुरू केलाय। याला आपल्याला 5 मिनिटं गरम झाल्यानंतर मॅश करून घ्यायचे। मी मॅश करून घेतली आहे। यामध्ये 1 वाटी गूळ, तुम्हाला गूळ टाकायचा नसेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता याला। 2 ते 3 चमचे तूप, आणि 2 चमचे विलायची पावडर। हे सगळं आपल्याला एकत्र करून 7 ते 8 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आपला इथे चांगला मिक्स झालेला आहे। यामध्ये गूळ वितळला की आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे परत फ्राय करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण आपण एकत्र करून झालेलं आहे। आपला रताळ्याचा शिरा तयार, गरम रताळ्याचा शिरा आता इथे आपला तयार आहे। थोडंसं तूप टाकायचं 1 चमच्यावरती। बटाटे बॉईल करून घ्यायचे। उपवासाचा बटाटा बनवण्यासाठी बटाटे बॉईल करून बटाटे कट करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। याचे प्रकारे मी याचे तुकडे करून घेतलेत बटाट्याचे। आता कढई तापत ठेवू। कढई तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल तापल्यानंतर हिरवी मिरची कट करून घ्यायचे 2 ते 3। उपवासाला तुम्ही जर जिरं वापरत असाल तर जिरं सुद्धा टाकू शकता। थोडेसे शेंगदाणे चांगली फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये बटाटे टाकायचे आहे, जे आपण कट करून घेतलेले आहे। यावरती अर्धा चमचा तिखट टाकायचं आहे, 1 चमचा मीठ मी सेंधव मीठ घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मी मिक्स करून घेतलेलं आहे। यावरती आता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट मी भाजून घेतलेलं आहे। परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं। हे सगळं मिश्रण आपलं फ्राय करून घेतलेलं आहे। इथे उपवासाचा बटाटा आपला तयार। उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। भाजून घेतले, हे काढून मी आता मिरची भाजून घेते। हिरवी मिरची अंदाजे घ्यायचं आपल्या तिखटच्या प्रमाणानुसार। भाजून झालेल्या आहेत। या मिरच्या आणि शेंगदाणे मी एकत्र करून मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेते। थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिरच्याची चांगली पेस्ट करून घेतली आहे बारीक। आता याला फोडणी देऊ आपण। या कढईमध्ये मी शेंगदाणे मिरची भाजून घेतलेली होती, त्यामध्येच 1 चमचा तेल टाकले। तेल तापल्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि 1 मिरची कट करून टाकायची, 2 तुकडे। चांगले तळून निघालेले आहेत। यामध्ये आपण जी पेस्ट बनवली ती टाकायची। मध्ये आणखी 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय। याच मिक्सरच्या भांड्यात मी हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे।
आमटी जास्त पातळ नाही करायची. यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, दोन चमचे दही टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे आमटीचं ते 3 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची. ही आमटी आपण साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची उसळ याच्यासोबत खाऊ शकतो. उकळी आलेली आहे. या आमटीला फोडणी देताना तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर किंवा जिरं वापरत असाल तर तुम्ही टाकू शकता. आमटी आपली इथे तयार आहे. शेंगदाण्याची आमटी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा. साबुदाण्याची उसळ बनवण्यासाठी फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये कच्चा बटाटा घेतले 2 कट करून आणि स्वच्छ धुवून. 2 ते 3 हिरवी मिरची घेतली आहे. हे आता फ्राय करून घेऊ आपण. थोडंसं अर्धा चमचा मीठ. हे सगळं एकत्र करून याच्यावरती झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटं. बटाटा फ्राय झालेला आहे. यामध्ये साबुदाणा टाकते. साबुदाणा मी भिजत टाकलेला होता 5 ते 6 तास. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. परत एकदा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून याला वाफ येऊ द्यायची. वर झालेला आहे. यामध्ये अर्धा चमचा साखर, मिक्स करून घ्यायची यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूट, साधारण अर्धी वाटी घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. बटाटा फ्राय करताना आपण मीठ यामध्ये ॲड केलेलं होतं. परत थोडंसं अर्धा चमचा यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर एक 1-2 मिनटं याला वाफ येऊ द्यायची. साबुदाणा उसळ आपली गरम आपली इथे साबुदाणा उसळ तयार आहे. मी साबुदाणा उसळ, शेंगदाण्याची आमटी, रताळ्याचा शिरा आणि उपवासाचा बटाटा ही रेसिपी तयार करून दाखवली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.